पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। उद्धव ठाकरे उद्या राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सहकुटुंब गणरायाच्या दर्शनाला जाणार। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना फोनवरून दिलं होतं निमंत्रण। जरांगेंना मुंबईमध्ये आंदोलन करण्यास हायकोर्टाची मनाई। गणेशोत्सवामध्ये रहदारी विस्कळीत होऊ नये म्हणून परवानगी नाकारली। नवी मुंबईत खारघर किंवा इतर ठिकाणी सरकार परवानगी देऊ शकतं, हायकोर्टाचे निर्देश। हायकोर्टाच्या मनाईनंतर सुद्धा मनोज जरांगे मुंबईमध्ये जाण्यावर ठाम। उद्या सकाळी अंतरवालीमधून निघणार। 29 तारखेला आझाद मैदानात आंदोलन करणारच, जरांगे यांचा एल्गार। गणेशोत्सवामध्ये विघ्न नको, सणांमध्ये खोडा घातल्यास शिवराय निपात करायचे, नाव न घेता मुख्यमंत्र्यांचा जरांगेंना इशारा। तर आम्ही सुद्धा हिंदूच, गणेश भक्तांना त्रास होणार नाही, जरांगेंचा प्रत्युत्तर। सरकारकडून न्यायमूर्ती शिंदे समितीला आणखी 6 महिन्यांची मुदत। मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। जरांगेंच्या सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर बैठकीमध्ये चर्चा। मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांच्याशी चर्चा। आझाद मैदानावर जाण्यासाठी कोणताही एक रस्ता द्या, जरांगे यांची मागणी। स्वतःला शिवरायांचा मावळा मानणारा कधीही खालच्या भाषेमध्ये बोलणार नाही, माझ्या पाठीशी आईसह सर्व महाराष्ट्राचा आशीर्वाद, फडणवीसांची प्रतिक्रिया। तर मी शिवी दिली नाही तरीही शब्द मागे घेतला, जरांगे यांच्याकडनं स्पष्ट। सरकार उठवण्याची भाषा अयोग्य, आया बहिणींवरील एकेरी भाषा सहन करणार नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची जरांगेंना ताकीद। जरांगेंच्या मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनावर कुठलंही वक्तव्य करू नका, जरांगेंचा विषय सरकार हाताळेल, पुढे टीकेचे धनी होऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्री आणि आमदार यांना सूचना। जरांगेंना नो एंट्री इन आझाद मैदान, कोर्टानं सांगितलंय, कोर्टाचा अवमान केला तर 6 महिन्यांची जेल होते, गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंना इशारा। मनोज जरांगे यांच्या विरोधात पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला जालन्यामध्ये काळं फासलं। विदुर लाकडे नावाच्या व्यक्तीचे जरांगे समर्थकानं कपडे फाडून काळं फासलं। पापड्या आमदारांनी राजीनामा देऊन जरांगेंच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, लक्ष्मण हाकेंचा आमदार विजयसिंह पंडित यांना आव्हान। माझं आणि शिंदे साहेबांचं चांगलं, आमच्यात कुणी कितीही काड्या विस्तव टाकायचा प्रयत्न केला तरी काहीही होणार नाही, नगरविकास खात्यावरील नाराजीच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। अजित पवार यांच्या नकारानंतर सुद्धा संग्राम थोपटेंच्या कारखान्याला कर्ज हमी देण्याचा सरकारचा निर्णय। भाजप प्रवेशानंतर थोपटेंना मोठं गिफ्ट, थोपटेंचा राजगड सहकारी साखर कारखाना अनेक दिवसांपासून आर्थिक अडचणी। बाप्पाच्या आगमनापूर्वी खरेदीची लगबग, मुंबई पुण्यासह कोल्हापूरच्या बाजारपेठा फुलल्या, सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी। अंधेरीच्या राजाचा मुखदर्शन सोहळा संपन्न, गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांना ड्रेसकोडचं बंधन असेल, तोकडे कपडे घालणाऱ्यांना दर्शनासाठी नो एंट्री। गणेशोत्सवाच्या काळामध्ये समुद्रकिनारी जाताना काळजी घ्या, समुद्रकिनारी जेलीफिश, स्टिंगरे, मासे असण्याची शक्यता, मुंबई प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन। वैष्णोदेवी यात्रेच्या दरम्यान मोठी दुर्घटना, इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ भूस्खलनामध्ये 5 जणांचा मृत्यू तर 14 जण जखमी। जम्मू काश्मीरमधील खराब हवामानामुळे यात्राही थांबवली। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।